फलंदाजीसाठी सहरामीवीर आपण पाहतोय बबलू आणि त्याच्या सोबतीने सागर. पहिल्या मॅचचे दोन्ही हिरो. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय पहिल्या षटकासाठी. मोहन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन बेस्ट ऑफ लक फॉर द बोथ टीम्स. आणि सामन्याला आपण करतोय सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू मोहन अगदी वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू क्रिकेट उडवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्टेड झाला असता. यस्टर्नमध्ये चेंडू जर फेकता आला असता तर नक्कीच इथनं फलंदाज बाद होऊ शकला असता. पहिला बॉल डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा सामना. इथे उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. तिथे प्रयत्न सेकंड थर्ड अड्ड्यामध्ये कॅच पकडली आहे. मॅचची गोल्डन विकेट आणि तो सेलिब्रेशन, तो जल्लोष आपण पाहतोय. आणि अखेर ती पहिली विकेट आली आहे. फलंदाजीतनं होईल सागर बाद. पहिला विकेट. लखन आलेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडू ते पहिला डॉट बॉल. दुसरा चेंडू ते विकेट आली आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत लास्ट मोमेंट वेट केला आणि अखेर त्या चेंडूला गॅदर केला. जज केला आणि गॅदर केला. सुपर कॅच पकडताना पाहायला मिळाले. हे एफर्ट्स हे अगदी असणं गरजेचं आहे. एफर्टची दाद द्यावी लागेल. विकेट्सवर आली आहे मात्र ती फिल्डरच्या अगदी हातामध्ये चेंडू नव्हता लागणार तरी देखील ती प्रयत्न केले आणि तो फलंदाज बाद केला. फटका लावून द कार्पेट. चांगला फटका. काउंट्रावीचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसरा धावायचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट. संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. 2 धाब्यांवर लखन आलेत नवीन फलंदाज. त्याच्या सोबतीने मागचा हिरो मिस्टर बबलू. सागरकडनं जी अपेक्षा होती त्या अपेक्षा तो खरा उतरला नाही. तो पहिला चेंडू बाद झाला. इथे देखील स्लोवर चेंडूचा वापर केला आणि तिथनं सरप्रायझिंग डिलिव्हरी टाकली गेली. त्यावरती लाऊड अपील होती. पंचांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. एज नाही आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नव्हता आणि योग्य डिसिजन पंचांनी पोहोचवला. इट्स अ नॉट आउट. डॉट बॉल जर अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये येतील. सध्या ऊर्जा शक्ती संचार झाली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी टीमच्या शरीरामध्ये बॉडीमध्ये सध्या ती संचार होताना पाहायला मिळते. कारण आपण पाहिला मागचा सामना काय हाय व्होल्टेज मॅच होती. इथे फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र खाली क्षेत्र आहे. तिथनं वेगाने धावण्याचा प्रयत्न. अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. एक टप्प्याकर सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. सहा वरती 1 अशी स्थिती पाहतोय. ज्या वेळेला एखाद्या संघाला आपण परास्त करण्याची ताकद दाखवत असतो त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जेव्हा उतरता त्यावेळेस एक्स्ट्रा एनर्जी ही संघामध्ये या संघाच्या खेळाडूमध्ये संचारत असते आणि तीच ऊर्जा सध्या सारंगपुरी टीमच्या खेळण्यामध्ये पाहतो. वेळ जास्त खर्च करू नका. चला सारंगपुरी संघ टायमर ऑन आहे आता सध्या. या स्थितीला जर वेळ आपण जास्त खर्च केला तर आपल्याला आज नक्कीच 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा
एक खेळाडू ॲड करावा लागेल 3 षटकानंतर. 6 वरती 1 अशी स्थिती पाहतोय. 5 चेंडू आत्तापर्यंत झालेत. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. मोठा फटका येईल का ते पाहणं गरजेचं आहे. खोलात टाकला चेंडू. गॅप सिलेक्शन प्रॉपर भेदण्याचा प्रयत्न. इनफिल्डला क्लिअर करून जाईल चेंडू. सीमा पार आला शेवटच्या चेंडूवरती. हा दिमागदार चौकार. दहा धावसंख्या षटकाच्या अखेरीस. पहिलं षटक कंप्लीट झालंय. सन्माननीय गजाननजी भांडे यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय गजाननजी भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या सन्मानाने आदराने या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. नवीन गोलंदाज लगेच दाखल करा. सारंगपुरी संघ वेळ आपण जास्त खर्च करू नका, नाहीतर ऑफिशियल जे आहेत आमचे हेमंत तावडे सर आपण याकडे लक्ष द्या. जर जास्त वेळ खर्च केला तर आपण 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू एंटर करणार आहोत. नवीन गोलंदाज मिस्टर आदित्य महालुंगे, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा वन मॅन आर्मी, ज्याने षटकार ठोकून तो सामना जिंकून दिला. 5 धावा हव्या असताना 2 मध्ये 11, 2 षटकार ठोकले. आदित्य महालुंगेचा बॅटमधनं, कॅप्टन भावेशच्या बॅटमधनं 3 लगातारचे षटकार. सामना पलटवण्यामागे, सामना जिंकून देण्यामागे दोघांचा मोठा हातभार राहिला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडी आलेला घास हा हिसकावून घेण्याचं कार्य या दोघांनी केलं. तोच आता पाहतोय. आदित्य महालुंगे आला बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज धर्मवीर कसारा टीम. चला जास्त वेळ खर्च करतायत. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू एंटर करावा लागेल. अदरवाईज पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील समोर टाकून तिथनं फिरवला गेला. हा डॉट बॉल आलाय. एक्स्ट्रा एनर्जी सुद्धा आता बिल्डअप झाली आहे. याच खेळाडूंमध्ये संचार होत असताना पाहायला मिळतोय, कारण नुकताच एक सामना हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला आणि हाय व्होल्टेज ड्रामा तिथनं सामना जिंकलाय सारंगपुरी टीमने. स्क्वेअर कट्स का फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल उपस्थित होईल. चेंडू एका टप्प्याने उचलला, फेकला त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. फुलटॉस बॉल होता, त्याला फक्त ग्लान्स करत असताना दिशा देण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या झाली आहे 12. हाईट फॅक्टर सुद्धा चेक केला झालेत ना, पंचाने सांगितलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यूची मागणी केली आहे. सो सॉफ्ट सिग्नल, इट्स अ फे बॉल आणि तिसऱ्या पंचानं सुद्धा आता कार्यरत केले जाईल. इट्स अ फे बॉल. योग्य डिसिजन पंचाने सांगितलं, आपल्यापर्यंत पोहोचवला. समोर टाकला, तिथनं देखील फिंगर रोल केले, बोटांची जादू दाखवली आणि सांगितलं इट्स अ डॉट बॉल. फिंगर रोल करत असताना फसवलं गेलं. समोर अगदी असं वाटलं की वेगाने चेंडू येईल, मात्र तिथनं फसवत असताना योग्य चेंडू टाकला गेला.
डॉट बॉल येतात. आदित्य महालुंगीच्या गोलंदाजीवरती जबरदस्त चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. अजून एक ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. फटका ऑन साईडला उडवायचा होता, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन आहे. डॉट बॉल येतोय. या अशा प्रकारच्या चेंडूंवरती आक्रमण करणं सोपं नसतं. ज्या वेळेला प्रत्येक चेंडूवरती विविधता सिंगल रन्स इथनं घेतली आहे. विविधता ज्या गोलंदाजामध्ये असते त्यावेळेस त्याच्यावरती प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं सोपं नसतं आणि तोच प्रयत्न सध्या आपण पाहिला. मोठे फटके आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन येत नाही आहे. इथे पुन्हा एकदा पहा, डबल माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर बॉल होता आणि ते ओळखता आलं नाही. अखेर चेंडूवरती फटका खेळण्यासाठी माइंडसेट डबल माइंडेड झाला आणि अखेरकार बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तर करून दिला, मात्र थेट चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये लॉंग्स ऑफ रिझनला. ऑन साईडला फेक अगदी पाहिलं तर शतक्षक वेगाने धावत आले. दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धाव येत नाही. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 2 षटकं कंप्लीट झालेत आणि 15 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. लगेच आता वेळ न घेता नवीन गोलंदाज दाखल करा गोलंदाजी ट्रॅकवरती. दोन षटकानंतर 15 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. तुषार आलेत नवीन गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी 15 वरती 1 अशी स्थिती आहे. इथे आडव्या बॅटने स्लॉक केला. चेंडूला पाठवलं थेट बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. दमदार षटकार. 6. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला शॉटम पुल केला. पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. सो ब्युटिफुल षटकार. स्क्वेडाईचा फटका देताना क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. प्रोडक्शन एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नाला सुरुवात तर केली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. फेकी अगदी लेझी पाहायला मिळाले. 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. 23 वरती आता या षटकामध्ये धावा येताना पाहतोय. तुषारवरती आक्रमण केलं पहिल्या चेंडूवर. हीच मानसिकता ठेवावी लागेल आता आणि याच मानसिकतेने फटकेबाजी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अजून एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आता प्रोटेक्शन उपस्थित आहे आणि पकडली जाईल. झेल होईल फलंदाजचा समाप्त खेळ. 1 मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज बबलू होईल बाद. इंडियन नंबर 4 वरती कुणाल आलेत आता. 23 वरती 2 अशी स्थिती पाहतोय. धर्मवीर कसारा टीम 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न ते करतायत, मात्र अखेर काही ना काही गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी, गोलंदाजांची आत्तापर्यंत असलेली चतुराई पाहायला मिळते. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तदनंतर केलेलं लगेच त्यामध्ये परिवर्तन, ज्या चेंडूचा अवलंब केला त्यासाठी क्षेत्ररक्षण डीपमध्ये उपस्थित केला. आणि तिथनं फलंदाज झालाय बाद. कॅच आउट. तुषार पुन्हा एकदा. हा फटका देखील हवेमध्ये आहे. मिस टायमिंग फटका. आदित्य महालुंगे चेंडूच्या खाली वेट केला आणि वॉच करत असताना इथनं अजून एक फलंदाज कुणाल देखील होईल बाद.
सागर आलेत नवीन फलंदाज 23 वरती 3. जिथं आपण पाहिलं 23 वरती 1 होता, तिथं 23 वरती 2, आता 23 वरती 3. तुषारने 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवून दिल्यात. हॅट्रिक वरती आहे सध्या आणि आतापर्यंत 23 धावा. चांगला प्रयत्न करतायत मात्र त्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. यश अपयश राहण्याच्या 2 बाजू असतात. आल्याला पहिला चेंडूवरती उडवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, इट्स अ माइटी ब्लो. षटकार. पहिला चेंडू फेस केला, ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला पनिशमेंट दिली आहे. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. फलंदाज झालाय पहिल्या चेंडूवरती. सागरच्या बॅटमधनं षटकार. नॉकआउटच्या मॅचेसमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ नसतो, तो वेळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी असतो आणि तो सेट न होता वेळ स्वतःसाठी सिद्ध करण्यासाठी घालवायचा आहे हे सांगत असताना षटकार ठोकलाय. अजून एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आले तिथे, चेंडूला जज केलं, गॅदर केलं, फेकला दुसऱ्याचा प्रयत्नामध्ये. इथनं होईल फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. हॅलो 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 30 धावसंख्या. आतापर्यंत 5 गडी गमावले गेलेत. 5 लॉस ऑफ 5 विकेट्स. 30 धावसंख्या. ऋतिक आलेत नवीन फलंदाज. नवीन अंतिम षटकासाठी गोलंदाज रोहन आलेत नवीन गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती चौथा आणि अंतिम षटकात 30 धावा. 4 विकेट सुद्धा गमावले गेलेत. ऋतिक स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू चौथ्या षटकामधील. हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न मध्ये बॅट हँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. या प्रकारच्या चेंडूंवरती आक्रमण करणं सोपी गोष्ट असते मात्र ती सोपी गोष्ट सध्या फलंदाजाला जमली नाहीये. पहिला चेंडू डॉट. हे निर्णायक षटक असतं. अंतिम षटक, स्लॉगरचं षटक म्हटलं तर. इथे देखील पहिला चेंडू डॉट. दुसऱ्यावरती अफलातून फटका. चेंडूला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. वारंवार हाफ ट्रॅकर चेंडूचा वापर केला आणि त्यावरती आपण पाहिलं पहिला चेंडू ते डॉट आला, नंतर त्याचा रिझल्ट दुसरा चेंडू ते आपण पाहिला. षटकार आलाय. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. गवी खाडे क्रीडांगण शहापूर या मैदानावरती ही स्पर्धा आपण रंगताना पाहतो. दिवस क्रमांक 1. चांगला चेंडू अगदी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फलंदाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अखेर सक्सेस झालाय गोलंदाज रोहन आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला चेंडू ती डॉट, दुसऱ्यावरती षटकार, तिसरा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सध्या करतो. आतापर्यंत एक षटकार आलाय. पुन्हा एकदा खोल फुल लाईनचा चेंडू होता, तिथनं पाहिलाय. अपील पंचाने सांगितले इट्स अ नॉट आउट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरी धाव इथनं होणार नाहीये. ऋतिक होईल इथनं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिली धाव कम्प्लिटेड आणि दुसऱ्या धावेचा लालसा जी मनामध्ये आली त्या लालसे पोटी आता विकेट जाईल ऋतिकची. अंतिम षटकामध्ये चांगल्या बॅटिंग पेश करत होता मात्र ऋतिकला अखेर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. सिद्धेश आलेत मात्र मी म्हणेन की ही रनआउटची चान्स घेण्याची आवश्यकताच नव्हती. जिथनं एक धाव ऑलरेडी मिळाली होती ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर तो प्रयत्न अंगलट आलाय. 37 वरती 5 अशी स्थिती पाहतोय. सिद्धेश आले नवीन फलंदाज.
दोन चेंडू अजून प्रलंबित आहेत. 4 चेंडू प्रस्तावित झाले. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये 40+ जाण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतील. सिद्धेश नवीन फलंदाज इन ॲट नंबर 7 वरती दाखल झाले सिद्धेश. आल्याला पहिल्या चेंडूला उडवलाय आणि पहिल्या चेंडूमध्ये ठोकलाय. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. सुपर शॉट आणि सुपर टायमिंग देखील पाहिलं. स्वीट साऊंड पाहत असताना चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार आलाय. प्रत्येक फलंदाज आल्या माइंडसेट एकच आहे की षटकार चौकार ठोकून मला चांगल्या धाव संख्येपर्यंत संघाला न्यायचा आहे. धर्मवीर कसारा विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ खर्डी कसारा विभागाला आज प्रथम दिवसामध्ये प्राधान्य दिलं. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत सापगाव संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. स्पर्धेचे प्रणेते आहेत सापगावकर आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. इथे फटका फर्स्ट लाईन चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेट करतो. चेंडूचा वेट अँड वॉच केला आणि पकडली झेल. होईल फलंदाजा समाप्त खेळ. शेवटच्या चेंडूवरती बॅटर आउट आणि धावसंख्या झाली आहे 43 धावा. 44 टार्गेट ठेवलंय. चला धर्मवीर कसारा संघ आपण मैदानात उतरायचं आहे. 44 धावांचं टार्गेट ठेवलंय. वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. मात्र पहा संघ लाईनअपमध्ये मैदानात उतरत असताना डिसिप्लिन युक्त क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते डिसिप्लिन दाखवत असताना धर्मवीर कसारा संघ लाईनअपमध्ये मैदानामध्ये उतरतोय. वेलकम हर्षद पाटील वडवली ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आहेत. वेलकम या आपण. लगेच फिल्डिंग आपण लावायचे आहे. ओमकार आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. मॅचचं समीकरण अगदी सोपं वाटत नाहीये, कठीण देखील नाहीये. 44 धावा करणं आव्हानात्मक भूमिका असणार आहे. मात्र ती आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याची ताकद, जिद्द, कुवत, क्षमता, कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे. हे मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय आणि ती कॅपॅसिटी दाखवत असताना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ. सारंगपुरी संघाने या अगोदरच्या मॅचमध्ये करून दाखवलंय, कारण त्यांना माहिती आहे मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर गोल्डन षटकार मारून सामना जिंकवला होता. मात्र समोर जर आपण पाहिलं तर धर्मवीर कसारा संघ पहिला सामना लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा आला पंचांकडनं. 44 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर आपण पाहिला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. वीरेंद्र सेहवाग साहिलने चेंडूला पाठवलंय थेट बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय हा कणकणीत चौकार.
44 करायचा आहे, त्यामध्ये पहिला चौकार आलाय. ओमकारवर आक्रमण करताना पाहायला मिळाला फलंदाज मोहनच्या बॅटमधनं पहिला चौकार. इथे आता आडव्या बॅटने स्लॉक केलं, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग सध्या सुरू आहे मिस्टर मोहन. आज थांबणार नाही, आज थांबायचं नाही हे सांगत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ सुपर शो त्यांचा सुरू आहे. सारंगपुरी गावचा शो सध्या सुरू आहे. मिस्टर मोहन 2 मध्ये 2 चौकार. इथे तिसरा स्क्वेअर कटचा फटका. दिशा दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अखेर चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय, मात्र इथनं धावा कंप्लीट होतील 2. 10 धावसंख्या. 3 चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळाला. ताकदीचा वापर करण्यापेक्षा युक्तीचा वापर करतोय फलंदाज मोहन. 2 चेंडूवरती फक्त दिशा देतोय, त्याला माहिती आहे. इथे तिसरा चेंडूवरती 2 आला तर चौथा चेंडूवरती आक्रमण. अजून एक चेंडूवरती जाईल सीमा पार. आला 1 टप्प्याखेर, मिळतील धावा 4. चौकार आलाय. ओमकार सध्या हाफ ट्रॅकर चेंडू वापर करतोय आणि त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतोय मिस्टर मोहन. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघ विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय. धर्मवीर कसारा, खर्डी कसारा विभागाला आज प्राधान्य दिलं, त्यामधील हे अंतिम 3 संघ आता आपण पाहतोय. केवी करंजपाडा थेट क्वालिफायरचा रेसमध्ये दाखल झालाय आणि इथनं आता पाहतो या 2 संघांमधील ही जुगलबंदी, ही लढाई. अजून एक चांगला फटका, दमदार फटका. गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती सध्या खिलवाड करताना पाहायला मिळाला. अजून एक चौकार. स्टँड अँड डिस्पॅच, 1 टप्प्याखेर सीमा पार चौकार. सन्मानित सनीजी रोकडे यांचं शुभागमन इथे झालंय. विनंती करतोय की आपण या मंचावरती उपस्थित व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मानित सनी रोकडे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो की आपण या आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. सन्मानित सनीजी रोकडे उपस्थित आहे, त्यांना करूया इथे इन्व्हाइट. वेलकम, सुस्वागतम. अजून एक स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि स्क्वेअर कट केलंय आणि चेंडूला पाठवलंय. अजून एक चौकार. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या झाल्या चौकाराने पुढे जात असताना 22 2 22 धावा. सुपर बॅटिंग आणि कडक बॅटिंग करत असताना आतापर्यंत पहिल्या धावा आल्या त्या 22 धावा. 5 चौकार. फलंदाज मोहनच्या बॅटमधून मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आणि मन मोहित करणारी फलंदाजी करतोय मोहन. नावच त्याचं आहे मोहन. काय बॅटिंग करतोय. सन्माननीय बुवाशेठ अधिकारी यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय बुवाशेठ अधिकारी या आपण आपलं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. काय शो चालू आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी या टीमचा शो आपण या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिला आणि आत्ताच्या मॅचमध्ये देखील मोहनचा शो पाहतोय. बॅटिंग आवडल्याचं टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. या संपूर्ण मॅचमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना मिस्टर मोहन. मोहनने खऱ्या अर्थाने काय बॅटिंग केली. 5 चौकार. P1च्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय त्या षटकामध्ये. सुपर बॅटिंग. आता खोला टाकण्याचा प्रयत्न. घोषित क्षेत्रामध्ये बॅटची एज घेऊन आदित्य होता बॅटिंगसाठी. आदित्य महालुंगी मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला. 1 धाव घेतली आणि तिथनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्याला माहिती आहे मोहनची बॅट अगदी जबरदस्त सुरू आहे. त्याच्या बॅटमधनं 5 चौकार आहेत. त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. हा सामन्याला अगदी कमी वेळामध्ये जर संपवायचा असेल, समाप्त करायचा असेल, फिनिश करायचा असेल आणि फिनिशिंग टच जायची असेल तर इथनं मात्र मोहनची बॅट जे आता सुरू आहे त्याप्रमाणे खेळण्यासाठी त्याला आपण स्ट्राईकवरती आणायचं आहे. तेच सांगत असताना त्याला स्ट्राईकवरती आणलंय. इथे एज होती. एज पकडण्याची संधी मात्र कॅच ड्रॉप. कॅच हिटचा कॉल असताना कॅच ड्रॉप झाले विकेट किपरकडनं. या अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील.
जरी 22 आले असतील तरी मनोधैर्य तुमचं खचू न देता जे तुमचं मनोधैर्य आहे, जे कॉन्फिडन्स आहे ते वाढवणं गरजेचं आहे. आणि प्रतिस्पर्धी संघ जिथनं ऊर्जाच्या उंबरठ्यावरती येण्यासाठी प्रयत्न करतोय, ते येण्यासाठी प्रयत्न जे करतो त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण करणं आपलं कर्तव्य आहे हे सांगण्यासाठी ही झेल घेणे गरजेचं होतं. मात्र ती झेल पकडता आली नाहीये. स्लोवर चेंडू होता, मात्र इथनं देखील टॉपेज घेतली. चेंडू चाला घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. अजित पुत्रन सर या मॅचमध्ये पंचाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या सोबतीने हेमंतजी तावडे सर आणि आमचे अभि सावंत सर. 25 विदाउट लॉस. आज सारंगपुरी संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्यासाठी एका मॅचपासून आता सज्ज झाला. तिथनं थांबायचं नाव घेत नाहीये. आत्ता थांबायचं नाही. इथे समोर टाकला, तिथनं उडवलाय मोहनच्या पाठमधनं. आमच्या मुख्य व्यासपीठाला मान वंदना आणि सलामी देणारा हा आलाय. क्रॅकिंग षटकार, सुपर बॅटिंग, वंडरफुल ब्युटिफुल बॅटिंग सुद्धा सुरू आहे. मोहनच्या पाठमधनं आला हा षटकार. टाळ्यांचा वर्षाव सध्या होतोय कारण बॅटिंग तेवढी सुपर चालू आहे. इथे अजून एक धमाका. आज मोहन थांबायचं नाव घेत नाहीये. मोहन पारे सध्या बॅटिंगसाठी आपली हुकूमत आपल्या नावाची छाप सोडतोय आणि सारंगपुरी गावाला सांगतोय मोहन अभि जिंदा आहे. मोहनच्या बॅटमधनं आले 2 षटकार. या अगोदरच्या षटक्यामध्ये 5 चौकार आणि आतापर्यंत धावसंख्या 37 धावा. करायच्या आहेत फक्त 7. दुसऱ्या षटक्यामध्ये मॅचचं समीकरण बदलवण्यासाठी तयार आहे. तिसरा येईल का नाहीये चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. फिल्डर आहे चेंडूच्या खाली. अखेर काल या फलंदाजाचा डाव झाला समाप्त. मात्र या बॅटिंग जी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे बॅटिंगसाठी. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंग. पंचाने देखील दाद दिली या फलंदाजाची. काय बॅटिंग आहे. टाळ्यांचा वर्षाव सुरू आहे. मॅचचं समीकरण पलटवणारी, मॅच बदलून आणणारी, मॅच टर्न ओव्हर करणारी फलंदाजी केली आहे. सुपर बॅटिंग, क्लास बॅटिंग. टाळ्यांचा वर्षाव सुरू आहे. मोहनकडनं 5 चौकार 2 षटकार. भावेश आलेत कॅप्टन. या टीमचे कॅप्टन आलेत. आता मागच्या मॅचमध्ये लगातार 3 षटकार ठोकून सामना आपल्या बाजूने झुकवला होता, तोच भावेश आलाय. आता इथनं 12 मध्ये करायचे आहेत फक्त 7. उलटा केला तर 7-12 होतो आणि 7-12साठी आपण अनेकदा पाहिले खूप जणांचं भांडणं होत असतात. मात्र आता 7 मध्ये 12, 7 धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. गोलंदाज आलाय नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. ललित समोर आहे मिस्टर आदित्य महालुंगे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. जी डोक्यावरची कॅप होती ती यष्टांवरती आदळली आणि पंचाने सांगितलं इट्स OUT. फलंदाज होईल बाद. रोहन आलेत नवीन फलंदाज. इनिंग नंबर 4 वर 37-7 करायचे आहे. 11-7चं समीकरण. सिंगल धाव जरी आली प्रत्येक श्रेणीवरती तर नक्की सामना जिंकू शकेल. मात्र प्रयत्न आहेत मोठ्या फटक्याने सामना जिंकवायचा. इथे पाहिलं तर अगदी फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. कॅच ड्रॉप. कॅच इटचा कॉल होता. कॅच ड्रॉप तिथनं झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वी होतील. या अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं गरजेचं आहे जिथनं संघ अडचणीमध्ये येऊ शकेल. अशा प्रकारचा पराक्रम सध्या धर्मवीर कसारा टीमच्या माध्यमातून पाहतोय. धर्मवीर नावामध्येच आहे. लढण्याची जिद्द, लढण्याची क्षमता या संघामध्ये आहे. मात्र ती जिद्द, क्षमता दाखवणं गरजेचं आहे. तुमच्या अंगामध्ये किती गुण आहेत ते दाखवल्याशिवाय लोकांना समजत नसतं. मात्र ते दाखवणं गरजेचं आहे. एकच धाव. प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे की सिंगल धाव जरी आली तरी या संघाला परास्त करण्याची ताकद ठेवू शकतो. 9-4चं समीकरण आहे. 4 धावा 9 चेंडूमध्ये करायच्या आहेत. समीकरण आता अगदी सोपंच बनलंय. मात्र त्या सोपं बनणाऱ्या समीकरणाला कठीण जर बनवायचं असेल तर गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी
हे करणं गरजेचं राहील. स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषक